नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. UPSC 2024 किंवा IAS 2024साठीच्या प्रिलिम्स करता स्पॉटलाइट अकॅडमी घेऊन येते एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज. लास्ट इयरचे जे UPSC प्रिलिमचे GS आणि CSATचे पेपर जर आपण बघितले तर त्या पेपरला समोर ठेवून त्याच पद्धतीने आपण आता प्रिपेअर करणं गरजेचं आहे. कारण पर्यायांमधला जो काही बदल आहे तो लक्षात घेतला किंवा CSATच्या पेपरचा बदल लक्षात घेतला तर इथून पुढं जे आहे आपल्याला आपल्या स्किल डेव्हलप करणं जे आहे पेपर सॉल्विंगच्या तिच्यावर काम करणं आणि त्यातल्या त्यात जे आहे की आपले NCERTs असतील किंवा वेगवेगळे जे इश्यू पेपरमध्ये येतात आणि त्याच्या संबंधीचे जे काय वेगवेगळे आर्टिकल्स येत असतात त्याच्यावर फोकस करणं हे गरजेचं आहे. कारण तुम्ही जर सोर्सेस टॅकल केले तर तुम्हाला ॲज सच असा एक सोर्स हातात येत नाही आणि त्यामुळे जे आहे UPSC 2024 करता प्रिलिम्ससाठी आपण 50 टेस्ट सिरीज ज्या आहेत तर त्या अरेंज केलेल्या आहेत. आता याच्यामध्ये जवळपास तुम्हाला GSच्या 30 टेस्ट आहेत आणि CSATच्या ज्या आहेत तर त्या 20 टेस्ट आहेत. आपल्याला ह्या टेस्ट सॉल्व करताना जे आहे आपले स्किल जे आहे ते डेव्हलप करायचे आहेत. त्यामुळे याला जवळपास ह्या GSच्या 30 टेस्टमधल्या 25 टेस्ट ज्या आहेत ह्या सेक्शनल असतील. एका दिवशी तुमच्या 2 टेस्ट असतील 50-50 गुणांसाठीच्या. जसं फॉर एक्झाम्पल 16 डिसेंबरपासून ही टेस्ट सिरीज सुरू होते तर हिस्ट्री आणि जिओग्राफी NCERTची टेस्ट सिरीज जे आहे तर त्या 2 पेपर एका दिवशी होतील. पण ते 2 सेक्शनमध्ये डिवाइड केलेले आहेत 50-50 प्रश्नांच्या याच्यामध्ये. आणि यातून काय करायचं आहे की आपल्याला ते प्रश्न प्रॉपरली सॉल्व करणं आणि त्यातून जे आहे कुठं कुठं काय काय इश्यू येतात त्याच्यावर काम करणं, त्याचं मेंटॉरिंग आणि त्याचे प्रॉपरली जे आहे व्हिडिओ ॲनालिसिस ॲज वेल ॲज जे आहे पेपर एक्सप्लेनेशन्स तुम्हाला जे आहे दिले जातील. आता दुसरा मुद्दा येतो की CSATच्या बाबतीत पण जे आहे आपल्याला 66 मार्क्स घ्यायचे आहेत. परंतु लास्ट इयरच्या याच्यामध्ये असं दिसून आलं की 66 मार्क्स घेताना सुद्धा जे आहे ती बरीच दमछाक आपली होते आणि त्याचे काही रिझन्स आहेत की जसं फॉर एक्झाम्पल की 66 मार्क्स असल्याने बऱ्याचदा कॅज्युअली त्याला घेणं किंवा पेपर ज्यावेळेस खूप टफ असेल तर त्यावेळेस आपण तिथं जे आहे प्रॉपरली डील करू न शकणं, म्हणजे मेंटली जर आपण माघार घेतली तर तिच्यातून गोष्टी प्रॉपरली वर्क होत नाहीत हे दिसून आलेलं आहे वेगवेगळ्या एक्झाम्सच्या माध्यमातून. आणि हे सर्व दूर अप्लाय होतं. त्यामुळे जे आहे की तुम्ही तिथं पॅनिक न होणं, त्या एक एक गोष्टीवर प्रॉपर काम करणं आणि क्लासरूम जे आहे तिथं बसून पेपर सॉल्व करणं हे फार गरजेचं आहे. आपली जी टेस्ट सिरीज आहे ती ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये असणार आहे. 16 डिसेंबरपासून ही टेस्ट सिरीज जी आहे ती सुरू होते. याच्यासाठी तुम्ही इनरोल करणं अपेक्षित आहे. पहिली जे टेस्ट असतील पहिले दोन्ही पेपर पहिल्या दिवसाचे तर ते ओपन टू ऑल आहेत. सर्व विद्यार्थी जे आहेत स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये येऊन जे आहे हे पेपर देऊ शकतात. तिथून पुढं जे आहे तुम्ही बाकीच्या टेस्ट सिरीजचा विचार करू शकता. सो ओव्हरऑल जे आहे याच्यासाठी तुम्हाला सगळे इनडेप्थ डिटेल जे आहे ते दिलेले आहेत. जसं आता GSचं सगळं टाईम टेबल जे आहे 16 तारखेपासून टेस्ट सिरीज सुरू होते. हिस्ट्री आणि जिओग्राफी NCERTचा हा पेपर असेल सर्वांना ओपन टू ऑल. सकाळी 10:30 ते 11:30 आणि 12 ते 1. आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला पेपर सॉल्विंग टेक्नॉलॉजीवर काम करायचं आहे की ती डेव्हलप झाली पाहिजे. ओव्हरऑल जे आहे की हळूहळू ते डेव्हलप होत जातं. सो आता 16 डिसेंबरपासून ते मेपर्यंत या सगळ्या टेस्ट आहेत आणि वीकली ज्यावेळेस आपण याच्यावर रिगरसली काम करू तर तिच्यातून आपल्याला खूप चांगले रिझल्ट जे आहेत ते येत्या काळात मिळू शकतात. सो ओव्हरऑल तुमच्या ज्या टेस्ट असतील तर त्या 4 मेपर्यंत आहे. शेवटच्या ज्या टेस्ट आहेत 6 एप्रिलपासून 4 मेपर्यंतच्या तर 5 टेस्ट ज्या आहेत ह्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहेत. आणि तोपर्यंत ह्या जवळपास बाकीच्या ज्या टेस्ट आहेत नियर अबाउट 25 टेस्ट तर ह्या टेस्ट ज्या असतील तर त्या सेक्शनल टेस्ट असतील. यामध्ये करंट अफेअर्स, CBBवर आधारित टेस्ट सिरीज, NCERTवर आधारित टेस्ट या सगळ्या इन्क्लूड केलेल्या आहेत. सायमल्टेनियसली जवळपास 20 टेस्ट ज्या आहेत 20 तर ह्या CSATच्या आहेत. सेम हिच्यामध्ये पण लास्ट 5 टेस्ट ज्या आहेत तर त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह आहेत आणि बाकीच्या सेक्शनल आहेत. हिच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन, अरिथमॅटिक रिझनिंग, व्हर्बल रिझनिंग अशा सगळ्या गोष्टींचा हिच्यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर जे आहे UPSC IAS प्रिलिम्स टेस्ट सिरीजसाठीची एक बुकलेट पण तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे की कुठल्या टेस्ट सिरीजसाठी तुम्ही कुठली गोष्ट वाचणं अपेक्षित आहे, कुठल्या NCERTs किंवा कुठलं मटेरियल तुम्ही जे आहे बघितलं पाहिजे. आता ऑब्वियसली तुम्हाला ती फ्लेक्झिबिलिटी तिथं असते. एखाद्या सब्जेक्टसाठी ज्यावेळेस तुम्हाला एखादा सोर्स सुचवला जातो तर त्याच्यासाठी आज मार्केटमध्ये रेफरन्स बुक्स वेगवेगळे आहेत. सो ते वेगवेगळे रेफरन्स बुक तुम्ही वापरू शकता. एक सजेशन म्हणून याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. फक्त तिच्यातलं मॅन्डेटरी जे आहे तर ते आपल्या NCERT आणि CBB नोट्स अशा त्या आहेत. तुम्हाला याच्यामध्ये CBB नोट्स पण प्रोव्हाइड केल्या जातील जे विद्यार्थी यात इनरोल करतील त्या विद्यार्थ्यांना, जेणेकरून आता CBB जे असतं बघा की मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला कुठून येतात. एकतर करंट अफेअर्स सोडलं तर करंटचा सिलेबसशी जिथं काही संबंध असतो
तिथून तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात. सो ओव्हरऑल जे असतं ना की करंट बेस बेसिक लास्ट इयरचा पण तुम्ही UPSCचा पेपर बघितला तर आपल्या CBBच्या याच्यातून नियर अबाउट 25+ प्रश्न तिथे तुम्हाला रिफ्लेक्ट झालेले दिसतात. आता पण ती बॅच तशी आहे, तुम्ही ते स्वतःही चेक करू शकता. सो आता पण जे आहे जी बॅच सुरू आहे आणि त्याच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. त्याच्यावर बेस्ड तुम्हाला टेस्ट सिरीज पण असणार आहे. याच्यामध्ये प्रश्न विचारले जातील, प्रॉपर वेगवेगळ्या पेपर्समध्ये तसे प्रश्न टाकणं आणि सेपरेट त्याचे टेस्ट घेणं, तर तोही जो आहे तो याचा भाग असणार आहे टेस्ट सिरीजचा. सेक्शन वाईज टेस्ट ज्या असतील तर त्या तुम्हाला ज्या आहे प्रिपेअर करतील की सगळे विषय जे आहेत तर ते तुमचे चांगले होतील बघा. त्याचबरोबर जे आहे ह्या 50 टेस्ट तुम्हाला जे आहे रिफाईन करतील, तुमचे स्किल असतील, जजमेंट्स असतील, जे MCQ सॉल्विंगसाठी जे आहे रिक्वायर्ड आहे. आणि त्या संबंधीने तिच्यामध्ये मधून जे आहे बूस्टर डोस म्हणून एक काही लेक्चर्स पण तुमचे असतील पेपर सॉल्विंगवर, कुठले प्रश्न कसे सेट झाले, तिच्यात कुठली गोष्ट तुम्ही बाजूला काढणं अपेक्षित आहे, हे डिस्कशनमधून होणारच आहे. पण सायमल्टेनियसली जे आहे तुमचे जे प्रश्न असतील त्याचंही डाऊट क्लिअरिंग खूप प्रॉपरली इथं केलं जाईल. सो तुम्ही येत्या काळामध्ये IAS 2024 करताची ही टेस्ट सिरीज जी आहे तर ती डील जर केली तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स मिळतील. CSATचा जो इश्यू आहे आणि CSATच्या बाबतीमध्ये खरं तर भीती मोठ्या प्रमाणावर आहे. रादर दॅन तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी लास्ट इयर ते क्लिअर नव्हतं केलं त्यांनी पण शांतचित्ताने जर तो पेपर डील केला असता तर कदाचित ते क्लिअर करू शकले असते. हे त्यांनाही नंतर जे आहे उमगलेलं आहे की जे विद्यार्थी भेटून गेलेत नंतरच्या याच्यामध्ये की नाही आम्ही खूप पॅनिक तिथं झालो होतं. पण हे कधी होतं, जर तुम्ही प्रॉपरली टेस्ट सिरीज सॉल्व केल्या नसतील तर तुम्ही मेंटली त्या लेवलपर्यंत जात नाही. आणि त्यामुळे जे आहे प्रॉपरली जे विद्यार्थी ऑनलाईन या टेस्ट सिरीज घेतील त्या विद्यार्थ्यांसाठी पण हे सजेशन आहे की जी वेळ आहे त्या वेळेत तुम्ही तो पेपर सोडवा. प्रॉपरली जे आहे त्या गोष्टी फॉलो करा. बऱ्याचदा आपण काय करतो, ऑनलाईन टेस्ट सिरीज घेतली तर आपल्या कम्फर्ट झोननुसार आपण गोष्टी वर्क करतो, आपल्याला पटेल तेव्हा पेपर सॉल्व करतो. किंवा एकंदर जे आहे अर्धा पेपर सोडवला, चहाला गेलो, अर्धा पेपर सोडवलेला आहे तसाच तो पडला आहे, दुसऱ्या दिवशी बघितला, तसं नाही. जो वेळ असेल त्याच्यात तुम्ही वर्गात तुम्हाला ही मुभा नाही आहे ऑफलाईनमध्ये, ऑनलाईनमध्ये पण ती डिसिप्लिन तुम्ही पाळणं गरजेचं आहे. सो आपली जी टेस्ट सिरीज आहे तर ती स्पॉटलाईट अकॅडमीच्या ॲपवर पण लिस्ट झालेली आहे, तिथूनही तुम्ही जॉईन करू शकता. सायमल्टेनियसली तुम्हाला जे आहे टीम स्पॉटलाईटचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे 8275275769 यावर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता 16 डिसेंबरच्या ज्या आहे ओपन टू ऑल टेस्टसाठी. आणि त्यातून तुम्हाला जे आहे टेस्टची क्वालिटी असेल, डिस्कशन्स असतील, त्या गोष्टी तुमच्या समोर येतील बघा. आणि यामध्ये जे आहे CSE 2024 प्रिलिम्समध्ये जास्तीत जास्त स्कोअर करणं हाच आपला उद्देश असणार आहे. सो यामध्ये तुम्हाला जे काय आहे प्रिपरेशन गाईड दिलेलं आहे कुठल्या टेस्टसाठी, सगळं त्याचे जे सिलेबस आहे सिलेबस आणि त्याच्याबरोबरच जो आहे की कुठल्या टेस्टसाठी तुम्ही काय केलं पाहिजे. ओके, GS आणि CSATचा सिलेबस याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्याचबरोबर जे आहे तुम्हाला आता बघा टेस्ट नंबर 5, 7, 8, 9, 12, 13, 14, 16 ते 30 याच्यासाठी तुम्ही काय काय वापरणार. करंटसाठीचे जे रेफरन्सेस आहेत जसं CBB नोट्स आहेत, न्यूजपेपर द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, ETC, करंट अफेअर्स, स्पॉटलाईट अकॅडमी. सो बेसिकली यासाठी तुम्ही अजून पण करंटचा सोर्स एखादा वापरू शकता. हिस्ट्री ऑफ इंडिया जे आहे त्याचे सोर्सेस, टेस्ट नंबर तुम्हाला इथं दिलेले आहेत, त्याच्यासाठी कुठले कुठले NCERT तुम्ही वापरणं गरजेचं आहे. तुम्ही जर बघितलं तर NCERT मधून सुद्धा जे आहे खूप टिपिकल टर्म्स आणि त्या गोष्टी वारंवार विचारलेल्या आहेत. आणि त्यामुळे हा जो बेस आहे NCERTचा तो पक्का पाहिजे. बऱ्याचदा आपण खूप रेफरल बुक्सकडे धावतो पण बऱ्याचदा त्या NCERT मधले छोटे मोठे जे रेफरन्सेस असतात ते दुर्लक्षिले जातात, तर ते होऊ नये हा पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा आस्पेक्ट असणार आहे. सो या पद्धतीने तुम्हाला टेस्ट वाईज जे आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सॉर्ट आऊट करून दिलेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही प्रिपेअर करणं गरजेचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल वर्ल्ड आणि इंडिया जिओग्राफी टेस्ट नंबर ज्या आहेत त्याच्यासाठी काय काय वाचायचं आहे, कशा पद्धतीने त्या गोष्टी डील होतील. सो हे आपल्याला अशा पद्धतीने वर्क करत जायचं आहे. बऱ्याचदा असे पण काही NCERT जसं थेरीज वगैरे जे आहे पॉलिटी संबंधीच्या संकल्पना विचारलेल्या आहेत, मग तो बेस चांगला असला तर ती संकल्पना चांगल्या पद्धतीने आपल्याला डील करता येते. सो त्या गोष्टी सगळ्या याच्यामध्ये कव्हर होतील आणि बऱ्यापैकी तुमचं रिव्हिजन पण होऊन जाईल. डिस्कशन जेव्हा तुम्ही एवढ्या 50 टेस्ट डील करता तर तिथून डिस्कशन्समधून कितीतरी गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्या रिवाईज होऊन जातात, कन्सेप्ट क्लिअर होतात. सो 16 डिसेंबरला जे आहे आपली टेस्ट सिरीज सुरू होते IAS 2024साठीची आणि हा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन असेल IAS 2024 प्रिलिम्स करता. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जे आहे सिन्सिअरली आजपर्यंत UPSCसाठी प्रिपेअर केलेलं आहे सो त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी 16 डिसेंबरची जी टेस्ट आहे तर ती जॉईन करा. आणि त्याच्याबरोबरच तुमचे जर काही इश्यू असले तर तुम्ही टीम स्पॉटलाईटशी बोलू शकता 8275275769. सो थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद.